Good afternoon, all the student. Crop science पेपर नंबर 1 क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 ह्याच्यामधला जो पुढील चॅप्टर आहे, नेक्स्ट टॉपिक तो आहे सनहेम्प. त्याचं नाव आहे सनहेम्प. तर बघा की सनहेम्प हे जे क्रॉप आहे किंवा हे जे पीक आहे, हे पीक कशासाठी वापरलं जातं, तर बघा त्याचे दोन पर्पजेस आहेत, त्याचे दोन उपयोग आहेत. एक म्हणजे फायबर क्रॉप, म्हणजे धागे निर्माण करण्यासाठी, धागे तयार करण्यासाठी. फायबर क्रॉप धागे तयार करण्यासाठी सनहेम्प वापरलं जातं. त्याच्यासोबतच ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप, म्हणजे एक हिरवळीचं खत म्हणून सुद्धा किंवा हिरवळीचं पीक म्हणून सुद्धा सनहेम्पचा या ठिकाणी वापर केला जातो. बघा, तर त्याचं जे लोकल नाव आहे, रोजच्या जीवनामध्ये त्याला बारू हे त्याचे एक लोकल नाव आहे. आपण ग्रुपवरती त्याचे फोटो शेअर केले जातील की सनहेम्प नावाचं पीक नेमकं कसं आहे आणि ते कसं दिसतं, तर याच्या संदर्भात आपण फोटो शेअर करूया. परंतु बघा, ह्याची जी फॅमिली आहे लेगुमिनॅसी नावाची ह्याची फॅमिली आहे. बॉटॅनिकल नेम म्हणजे तिचे शास्त्रीय नाव आहे क्रोटोलॅरिया जुनिका. तर बघा, सनहेम्प नावाचं हे जे पीक आहे, तर बघा आपण जे बघतोय त्याच्यामध्ये आता फायबर क्रॉप आपण बघितलेत. ज्यूट म्हणजे ताग फायबर क्रॉप आहे, म्हणजे धागे निर्माण करणारी वनस्पती आहे. त्याच्यानंतर डेक्कन हेम्प म्हणजे आंबाडी सुद्धा फायबर क्रॉप आहे, म्हणजे त्याच्यापासून सुद्धा धागे तयार करता येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर हे तिसरं पीक आहे ते म्हणजे सनहेम्प. तर बघा, हे तिन्ही पिकाचे जे सर्व वैशिष्ट्य आहेत, हे जे टोटली जे सोविंग टँक प्रोसिजर वगैरे जे आहे, हे सगळं सारखंच आहे. बघा, ह्याच्यामध्ये बदल नाही. तर सनहेम्प म्हणजे बारू, आणि त्याची जी फॅमिली आहे ती आहे लेगुमिनॅसी नावाची त्याची फॅमिली आहे. बॉटॅनिकल नेम ज्याला की शास्त्रीय नाव म्हटलं जातं ते आहे क्रोटोलारिया जुनिका. हे त्याचं शास्त्रीय नाव आहे, त्यालाच म्हटलं जातं बॉटॅनिकल नेम. तर बघा, रोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी त्याचा जो वापर केला जातो त्याला इकॉनॉमिक युजेस असं म्हटलं जातं. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये सनहेम्पचा कशा पद्धतीने वापर केला जातो, तर बघा, सनहेम्प इज ग्रोन ॲज अ फायबर अँड ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप. फायबर म्हणजे काय, ह्याच्या अगोदर आपण बघितले की सनहेम्प हे एक फायबर क्रॉप आहे. फायबर क्रॉप म्हणजे त्याच्यापासून आपण धागे तयार करू शकतो, म्हणून त्याला फायबर क्रॉप असं म्हटलं जातं. इट इज अ फायबर अँड ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप म्हणजे काय, असे पीक किंवा असं पीक असेल की त्या पिकापासून आपण हिरवळीचं खत निर्माण करू शकतो, त्याला ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप असं म्हटलं जातं. बघा, हिरवळीची खतं निर्माण करणारे या ठिकाणी हे पीक आहे. फायबर इज युज्ड फॉर मेकिंग रोप्स, ट्विन्स, नेट्स अँड रफ क्लॉथ. तर बघा, सनहेम्पपासून जे आपण धागे तयार केले जातात, त्या धागाचं दावी तयार करण्यासाठी, ट्विन्स, नेट्स म्हणजे जाळी तयार करण्यासाठी, आणि रफ क्लॉथ म्हणजे काय, जे कठीण भारदस्त अशा पद्धतीचे जे कपडे असतात, रफ क्लॉथ असतात. कठीण भारदस्त असलेली किंवा जड असलेली जी कपडे आहेत, अशा पद्धतीची कपड्याच्या निर्मितीसाठी आपण सनहेम्पचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर बघा, इट इज ऑल्सो यूज्ड फॉर मेकिंग कॅनव्हास तयार करण्यासाठी. त्याच्यात स्क्रीन म्हणजे ताडपत्री, तर कॅनव्हास म्हणजे काय बघा, की अशी एक घरं असतात बघा, की छोट्या छोट्या झोपड्या तयार केल्या जातात ना, त्याला कॅनव्हास असं म्हटलं जातं. छोट्या झोपड्या तयार केल्या जातात त्याला कॅनव्हास म्हटलं जातं. त्याच्यासोबतच बघा, सनहेम्पचा उपयोग ताडपदरी तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. सुद्धा त्याचा वापर केला जातो. 4 नंबर, इट
प्रोव्हाइड रॉ मटेरियल फॉर मेकिंग टिश्यू पेपर्स अँड पेपर फॉर करन्सी. तर बघा सन हेम्प ह्याच्यापासून टिश्यू पेपर, तर बघा आपण कुठल्याही बाहेर जेव्हा गेला असेल किंवा हॉटेलमध्ये टिश्यू पेपर ठेवले जातात, म्हणजे हात स्वच्छ पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर केला जातो आणि ह्या सनहेमपासून टिश्यू पेपर तयार केले जातात. इट प्रोव्हाइड रॉ मटेरियल फॉर मेकिंग टिश्यू पेपर अँड पेपर फॉर करन्सी. तर बघा नाणे निर्माण करण्यासाठी करन्सीज, त्याला करन्सी असं म्हटलं जातं. तर जे नोटा असतात, 100च्या नोटा, 200च्या नोटा, ह्या ज्या नोटा आहेत, या नोटा तयार करण्यासाठी सुद्धा सनहेमचा वापर केला जातो. ॲज अ ग्रीन मॅनरिंग क्रॉप इट ॲड ऑर्गॅनिक मॅटर्स अँड नायट्रोजन इन टू द सॉईल. तर काय करतात बघा, हे सनहेम जे पीक आहे हे काय असतं, ग्रीन मॅनरिंग क्रॉप म्हणून त्याचा वापर केला जाय, म्हणजे हिरवळीचं पीक. तर काय करत असतात, हे जे पीक आहे हे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय पदार्थाची या ठिकाणी आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवण्यासाठी वास्तविकता ह्या सनहेम्प या पिकाचा वापर केला जातो. तसंच आपल्या पिकामधले नत्राचं प्रमाण म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा सनहेमचा वापर केला जातो. द स्टॉक आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ फायबर आर यूज्ड ॲज अ फ्यूल. तर बघा स्टॉक म्हणजे त्याचा जो बुंद्याचा भाग असेल, सनहेमचा जो बुंद्याचा भाग असेल, ज्यावेळेस आपण त्याच्यामधून धाग बाजूला करतो आणि राहिलेला जो स्टॉक असेल म्हणजे ज्याला आपण पळकट्या आपण म्हणू, तर त्या पळकट्या आपण जाळण्यासाठी फ्यूल म्हणजे इंधन म्हणून त्याचा वापर करत असतो. इट इज अ आयडियल फर्स्ट क्रॉप फॉर रिक्लॅमिनेशन ऑफ अ साल्टी सॉईल. तर बघा आपली जर समजा जमीन आहे किंवा आपलं जे शेत आहे, हे शेत जर या ठिकाणी त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जर वाढलं, क्षाराचं प्रमाण जर जास्त झालं, तर अशा ठिकाणी क्षाराचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आपण या सनहेम्प या पिकाचा वापर आपल्यासाठी करत असतो. तर बघा हा आहे इकॉनॉमिक युजेस. पहिल्यापासून आपण जर लक्ष दिलं तर काय आहे, सनहेम्प. सनहेम्प काय आहे, इट इज अ फायबर क्रॉप. फायबर क्रॉप म्हणजे धागे निर्माण करण्याचं या ठिकाणी पीक आहे. त्याच्यासोबतच ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप म्हणजे असं पीक आहे ज्याच्यापासून हिरवळीचं खतं निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर बघा त्याच्यापासून आपण रोप म्हणजे दावे तयार करू शकतो, नेट्स जाळ्या तयार करू शकतो. त्याच्यानंतर बघा त्याच्यापासून आपण कॅनव्हास जी झोपडी असते छोटीशी, त्याला कॅनव्हास म्हटलं जातं, ते झोपडी तयार करू शकतो. त्याच्यापासून आपण ताडपत्री तयार करू शकतो. त्याच्यानंतर बघा त्याच्यापासून आपण जर हिरवळीची खते निर्माण केली जातात, तर हिरवळीची खते कशा पद्धतीने, तर हिरवळीची खतं काय करत असतात की आपल्या शेतामधलं सेंद्रिय पदार्थाचं जे प्रमाण असेल, आपल्या शेतातल्या किंवा मातीत जे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण असेल ते प्रमाण ही हिरवळीची खतं वाढवत असतात. त्याच्यासोबतच आपल्या शेतामध्ये किंवा मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण या ठिकाणी ते वाढवत असतात. तर बघा हा आहे इकॉनॉमिक युजेस. इकॉनॉमिक युजेस. तर बघा हा परीक्षा दृष्टीने ह्याच्यामध्ये जे 5 ते 6 मुद्दे असतात, हे वास्तविकता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे असणारे हे मुद्दे आहेत. तर बघा इकॉनॉमिक युजेस सेकंड पार्ट आहे इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे त्या पिकासाठी गरजेची असणारी सभोवतालची परिस्थिती असते, त्याला इकॉलॉजी असं म्हटलं जातं. तर इकॉलॉजीमध्ये आपण नेहमी बघतोच, पहिला पार्ट आहे क्लायमेट. क्लायमेट ह्याचा अर्थ आहे वातावरण. क्लायमेट म्हणजे वातावरण. तर बघा या पिकासाठी सनहेम्प या पिकासाठी आपल्याला कशा पद्धतीचं वातावरण असणं गरजेचं आहे. सनहेम्प ग्रोज बेस्ट इन अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. तर बघा उष्णकटिबंधीय किंवा उपउष्णकटिबंधीय हवामानामध्ये सनहेम्प हे जे पीक आहे हे पीक योग्य पद्धतीने येत असतं, उष्णकटिबंधीय किंवा उपउष्णकटिबंधीय हवामानामध्ये. त्याच्यानंतर बघा रेनफॉल म्हणजे पाऊस. तर त्या पिकासाठी किती पाऊस लागतो, द रेनफॉल रेंज ऑफ 750 to 1000 मिलीमीटर प्रति एअर इन अ मोस्ट सुटेबल. तर बघा त्यासाठी जो पाऊस आहे तो पाऊस 750
ते 1000 मिलीमीटर एवढा पाऊस हा सनहेम्प या पिकासाठी वास्तविकता लागत असतो. 750 ते 1000 मिलीमीटर प्रति वर्ष एवढा पाऊस या सनहेम्प या पिकासाठी लागत असतो. त्याच्यानंतर बघा इट रिक्वायर रेनी डेज ड्युरिंग ग्रोविंग सीझन. जर काय बघा वास्तविकता कोणतेही पीक असेल तर ते पीक जे असतं ते पावसाळ्याच्या सीझनमध्ये पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. तर त्याच्यासाठी ज्या वेळेस आपण लागवड करत असतो, लागवड केल्यानंतर या पिकासाठी पाण्याचं प्रमाण योग्य पद्धतीचं असणं गरजेचं आहे. तरी हा एक क्लायमेट, तर बघा विशेष करून लक्षात घ्या क्लायमेट जे पीक आहे या पिकासाठी लागतं ते उष्णकटिबंधीय अशा पद्धतीचं हवामान लागत असतं आणि 750 ते 1000 मिलीमीटर प्रति वर्ष एवढा पाऊस या पिकासाठी लागत असतो. सेकंड पार्ट आहे सॉईल. सॉईल म्हणजे माती. तर माती कितपत लागते? इट रिक्वायर वेल ड्रेनड लाईट टू मिडियम सॉईल. लाईट टू मिडियम सॉईल बघा मध्यम, हलकी किंवा मध्यम माती वास्तविक या पिकासाठी लागत असते. बट वेल ड्रेनड अल्युव्हियल सॉईल आर बेस्ट. अल्युव्हियल सॉईल, अल्युव्हियल सॉईल म्हणजे बघा अशी माती की ज्या मातीमध्ये वास्तविकता ऑर्गॅनिक मॅटर्स म्हणजे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जास्त असतं, अशा मातीला अल्युव्हियल सॉईल असं म्हटलं जातं. तर बघा त्याच्यासाठी अल्युव्हियल सॉईल हे वास्तविकता गरजेचे आहे. इट इज अन आयडियल क्रॉप फॉर अनकल्टिवेटेड फॅलो लँड ऑर फ्रेशी रिक्लेमेटेड सॉईल. तर बघा सनहेम्प, सनहेम्प जे पीक आहे हे पीक अशा शेतामध्ये किंवा अशा जमिनीमध्ये लागवड करणे की ज्या ठिकाणी जी जमीन या ठिकाणी नापीक होत चाललेली आहे. फॅलो लँड म्हणजे आपण या ठिकाणी पडीक केलेलं आहे किंवा ही जे क्षेत्र आहे हे पडीक क्षेत्र म्हणून आपण घोषित करतो किंवा या ठिकाणी आपण लागवड करत नाही, अशा ठिकाणी ह्या सनहेम्प या पिकाचं आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लागवड करून जी माती आहे किंवा जे क्षेत्र आहे हे क्षेत्र जे नापीक झालेलं आहे ते क्षेत्र आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुन्हा पिकासाठी उपयोगात आणू शकतो. किंवा नापीक जी जमीन आहे ही नापीक जमीन चांगली करण्यासाठी किंवा नापीक जमिनीचं पीक घेण्यासाठी किंवा ह्या जमिनीमध्ये पिकाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण सनहेम्प म्हणजे हिरवळीचं खत या ठिकाणी म्हणून त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर बघा व्हरायटीज म्हणजे जाती. तर सनहेम्प या पिकासाठी कोणकोणत्या जाती आहेत? व्हरायटी रिकमेंडेड फॉर महाराष्ट्र इज DIXT6. तर बघा ही जी व्हरायटीज आहे महाराष्ट्रासाठी आणि सनहेम्पच्या वेगवेगळ्या व्हरायटीज कोणकोणत्या आहेत? M18, K12, ST55 ह्या सनहेम्पच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. ह्या सनहेम्पच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. तर बघा इकॉलॉजीमध्ये क्लायमेट आणि सॉईल. क्लायमेट म्हणजे वातावरण आणि सॉईल म्हणजे माती. तर बघा सनहेम्प जे पीक आहे हे पीक वास्तविकता आपण ज्या ठिकाणची जी शेती आहे किंवा जी जमीन आहे क्षेत्र आहे हे नापीक होत चाललेलं आहे, अशा ठिकाणी आपण सनहेम्पची म्हणजे एक हिरवळीचं खत म्हणून किंवा आपल्या मातीचे आपल्या शेतातल्या मातीचं ज्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण सनहेम्प ही पीक अवश्य घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट आहे कल्चरल मेथड्स. तर त्याच्यामध्ये काय आपण बघतो? प्रिपरेटरी टिलेज. तर बघा नांगरपूर्व तयारी कशा पद्धतीने केली जाईल? लँड इज प्रिफेर्ड बाय वन डीप प्लाविंग. तर बघा आपल्याला सनहेम्प जर पीक घ्यायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ठिकाणी एक खोलवरची नांगरटी करणं गरजेचं आहे. एकदा नांगरणी केली त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा हॅरोचा वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तिची क्षेत्र किंवा त्याच्यासाठी जमीन तयार केली जाईल. नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये सोविंग टाईम म्हणजे पेरणीची वेळ. तर बघा सनहेम्प जे पीक आहे वास्तविकता जून आणि जुलै म्हणजे ज्यावेळेस पाऊस असतो
ह्या पावसाच्या कालावधीमध्येच हे सनहेम्प या ठिकाणी पीक आपण घेतलं जातं. तर मध्ये कधी जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये सनहेम्प हे पीक हे घेतलं जातं. तर बघा प्रिपरेटरी लीज त्याच्यामध्ये आपण प्लाविंग करणार आहे, 2 ते 3 वेळा हॅरोविंग करणार आहे. त्याच्यानंतर बघा सनहेम्प जे पीक आहे हे जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये हे पीक लागवड केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सोविंग मेथड्स. तर हे आपलं लक्षात घेणं गरजेचं आहे. सोविंग मेथड्स. तर बघा सोविंग मेथड्स काय आहे, कधी आपल्या ठिकाणी ह्याची जी लागवडीची पद्धत आहे ती कोणती पद्धत असणार आहे. 1 नंबरला आहे ब्रॉडकास्टिंग. तर ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय की जे बियाणं असतील ते बियाणं हाताने या ठिकाणी आपण आपल्या शेतामध्ये फेकून देत असतो, त्याला ब्रॉडकास्टिंग असं म्हटलं जातं. तर बघा फॉर ग्रीन मॅन्युरिंग, जर समजा आपण हिरवळीच्या खतासाठी जर याचा वापर करत असेल तर आपण ब्रॉडकास्टिंग या पद्धतीचा वापर करू शकतो. ब्रॉडकास्टिंग म्हणजे बियाणं हातामध्ये आपल्या पाठीमध्ये किंवा बियाणं घेतले जातात आणि आपल्या हाताने या ठिकाणी फेकून दिले जातं, त्याला ब्रॉडकास्टिंग असं म्हटलं जातं. ड्रिलिंग, नेक्स्ट मेथड आहे ड्रिलिंग फॉर फायबर पर्पजेस. तर समजा आपण सनहेम्प या पिकापासून जर धागा तयार करत असेल तर ड्रिलिंगमध्ये काय फायदा होत असतो की या पद्धतीमध्ये सीड ड्रिल किंवा टिफनच्या सहाय्याने आपण या ठिकाणी त्याची पेरणी करत असतो. आणि टिफनच्या सहाय्याने पेरणी केल्या असल्या कारणामुळे तर काय होत असतं, टिफनच्या सहाय्याने पेरणी केल्या असल्यामुळे हे जे पीक येणार आहे ते एक विशिष्ट ओळीत एका लाईनमध्ये एका सरीमध्ये हे पिकाची या ठिकाणी लागवड होणार आहे. त्यामुळं जर आपण फायबरसाठी म्हणजे धाग्यासाठी जर आपण हे पीक घेणार असेल तर आपण ड्रिलिंग या मेथडचा वापर करू शकतो. नेक्स्ट पार्ट आहे सीड रेट म्हणजे बियाणांची असणारी मात्रा. तर बघा बियाणांची मात्रा किती असेल. फॉर ग्रीन मॅन्युरिंग, जर समजा हिरवळीचं खत म्हणून जर आपण या पिकाची लागवड करत असेल तर त्याच्यासाठी 60 ते 80 किलो प्रति हेक्टर एवढे बियाणं आपण याच्यासाठी आवश्यक आहे. 60 ते 80 किलो प्रति हेक्टर एवढे बियाणं ह्याच्यासाठी आवश्यक आहे. जर समजा आपण धागा तयार करण्यासाठी फॉर फायबर पर्पजेस धागा तयार करण्यासाठी जर आपण या पिकाची लागवड करत असेल तर त्याच्यासाठी फक्त 15 ते 16 किलो प्रति हेक्टर एवढे बियाणं आपल्यासाठी असणं गरजेचं आहे. समजा बघा 2 प्रकारचं आपण या ठिकाणी तिचं पर्पजेस म्हणजे 2 उद्देशांसाठी आपण सनहेम्प पीक घेणार आहे. पहिलं म्हणजे ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे हिरवळीचं खत म्हणून. तर समजा हिरवळीचं खत म्हणून जर आपण हे पीक घेत असेल तर त्याच्यासाठी बियाणांचं जी मात्रा आहे ती 60 ते 80 किलो प्रति हेक्टर एवढी बियाणांची मात्रा असेल. आणि जर फायबरसाठी म्हणजे धागे तयार करण्यासाठी जर आपण या बियाणांची किंवा या पिकाची जर लागवड करत असेल तर त्याच्यासाठी 15 ते 16 किलो प्रति हेक्टर एवढं बियाणांची मात्रा असणं गरजेचं आहे. नंतर नेक्स्ट पार्ट आहे स्पेसिंग म्हणजे 2 ओळींमधलं असणारं अंतर. तर स्पेसिंग किती असणं गरजेचं आहे. 30 ते 5 सेंटीमीटर 30 बाय 5 सेंटीमीटर एवढं स्पेसिंग असणं गरजेचं आहे. 30 बाय 5 सेंटीमीटर. इंटर कल्टिवेशन म्हणजे आंतर मशागत. याचा अर्थ आहे आंतर मशागत. द सनहेम्प क्रॉप ग्रो व्हेरी फास्ट अँड सप्रेस द वीड ग्रोथ सो नो नीड ऑफ विडिंग अँड होईंग. तर बघा सनहेम्प नावाचं जे पीक आहे हे पीक फार वेगाने उगवून येत असतं. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला कसल्या प्रकारची आंतरमशागत करण्याची गरज नाही. देर इज नो एनी इंटर कल्टिवेशन ऑपरेशन. याच्यासाठी कसल्या पद्धतीची आंतरमशागत करण्याची गरज नाही. सेकंड आहे मॅन्युरिंग म्हणजे खत. द सनहेम्प बिंग लेग्युमिनस क्रॉप नायट्रोजन इज नॉट रिक्वायर्ड. तर बघा आम्ही ह्याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे हे शिंबावर्गीय जे वनस्पती असतात तर सनहेम्प हे लेग्युमिनस क्रॉप आहे. म्हणजे काय असतात की या पिकाच्या मुळाला गाठी असतात आणि गाठी असल्या कारणामुळे
हवेमधला जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन या मुळं शोषून घेत असतात. हवेमधला नायट्रोजन शोषून घेण्याची या मुळामध्ये कॅपॅसिटी असते, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी नायट्रोजनची गरज नाही. तर बघा सनहेम या पिकासाठी कोणतं पीक कोणत्या खताची गरज आहे की 20 किलो 20 kg PTO5 म्हणजे फॉस्फरस म्हणजे 20 किलो स्फुरद 20 किलो स्फुरद मे बी गिव्हन ॲट अ टाइम ऑफ सोविंग. तर बघा ह्याच्यासाठी 20 किलो स्फुरद एवढ्याच खताची आवश्यकता आहे. 20 किलो स्फुरद. तर बघा ह्याच्यासाठी नायट्रोजन म्हणजे नत्राची आवश्यकता नाही, फक्त 20 किलो स्फुरद आपण लागवडीच्या वेळेस टाकू शकतो. 20 किलो स्फुरद. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. समजा हे बघा सनहेम्प आपण पीक घेतलेलं आहे, परंतु सनहेम्प पिकाची जी काढणी आहे ही काढणी कधी करायची? टाइम ऑफ हार्वेस्टिंग ऑफ सनहेम्प डिपेंड अपॉन पर्पजेस. तर बघा दोन उद्दिष्टासाठी सनहेम्प जे आपण पीक घेतोय हे दोन उद्दिष्टासाठी घेतोय. एक म्हणजे हिरवळीचं खत म्हणून, दुसरं म्हणजे धागे तयार करण्यासाठी. जर आपण हिरवळीचं खत म्हणून जर आपण ह्या पिकाचा वापर करणार असेल फॉर ग्रीन मॅन्युरिंग पर्पजेस, क्रॉप बिकम रेडी फॉर इनकॉर्पोरेशन विथ 2 to 2.5 months. तर बघा आपण जर हिरवळीचं पीक म्हणून जर घेत असेल तर 2 ते 2.5 महिन्यानंतर फ्लावरिंग स्टेजला, म्हणजे ज्या वेळेस त्याला फुलं येऊ लागतात अशा वेळेस आपण या ठिकाणी त्याची बघा ज्यावेळेस फुले येत असतात, इट इज आयदर फ्लावर्ड इन अ सिटू और कट स्प्रेड अँड देन बरीड इन टू द सॉइल. तर बघा ही कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की सनहेम्प जे पीक आहे हे काय केलं जातं 2 ते 2.5 महिने लागवडीनंतर 2 ते 2.5 महिन्यानंतर ज्यावेळेस या पिकाला फुलं येतात, फुलं आल्यानंतर काय केलं जातं बघा की हे जे पीक आहे हे पीक एका विशिष्ट उंचीपर्यंत कट करून हे पीक आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये गाळून टाकलं जातं. बरीड पुरून टाकलं जातं, गाळून टाकलं जातं. म्हणजे का पुरायचं आहे, कशासाठी? तर या पिकाचा आपल्याला हिरवळीचं खत म्हणून, म्हणजे ज्यावेळेस हे पीक या ठिकाणी पूर्णपणे आपल्या शेतामध्ये पुरून टाकलं जातील त्यावेळेस त्याची जी पानं असतील, त्याची जी फुलं असतील, या फुलामुळे या पानांमुळे आपल्या शेतातील मातीचं जे पोत आहे, मातीचा जो पोत आहे हा पोत या ठिकाणी योग्य पद्धतीने सुधारणार आहे. म्हणून या पिकासाठी काय केलं जातं बघा की ही पिकं गाडली जातात. कधी? 2 ते 2.5 महिन्यानंतर ज्यावेळेस या पिकांना फुलं येतात त्यावेळेस ही पिकं आपल्या शेतामध्ये गाडून टाकली जातात. फॉर फायबर पर्पज हार्वेस्टिंग इज डन ॲट 4 to 4.5 months आफ्टर सोविंग. तर समजा धागं तयार करण्यासाठी जर आपण या पिकाचा वापर करत असेल तर 4 ते 4.5 महिन्यानंतर आपणाला त्याचं काढणी करणं गरजेचं आहे. द क्रॉप इज हार्वेस्टेड ॲट अ पॉड फॉर्मेशन स्टेज. तर ज्यावेळेस या पिकाला ज्यावेळी शेंगा येतील, शेंगा आल्यानंतर आपणाला त्याची काढणी करायची आहे. द क्रॉप इज हार्वेस्टेड ॲट पॉड फॉर्मेशन स्टेज. ज्यावेळेस या पिकाला शेंगा येत असतील त्यावेळेस हे पीक या ठिकाणी काढणी करणं गरजेचं आहे. द प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड विथ सिकल अँड टाईड इन टू द बंडल. तर बघा जे पीक असेल किंवा हे जे वनस्पती असतील या काय केले जातात, मुळापासून आपण विळ्याच्या साहाय्याने ह्या जे पिकं आहेत हे मुळापासून या ठिकाणी कट करत असतो. द प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड विथ द हेल्प ऑफ अ सिकल. सिकल म्हणजे विळा. तर विळीच्या साहाय्याने आपण या ठिकाणी पीक आहे हे मुळापासून कट करत असतो. त्याच्यानंतर दे आर केप्ट इन द फील्ड फॉर 2 to 3 days फॉर ड्रॉपिंग ऑफ द लिव्स अँड देन टेकन टू द रिटिन्स. तर बघा मुळापासून ज्यावेळेस हे जे पीक आहे मुळापासून कट केल्यानंतर 2 ते 3 दिवसासाठी आपण आपल्या शेतामध्ये
हे वाळू जाण्यासाठी किंवा त्याची जी पानं आहेत ही पानं ठिकाणी गळून पडण्यासाठी हे पीक आपण शेतामध्ये 2 ते 3 दिवसासाठी वाळूसाठी किंवा वाळण्यासाठी ठेवत असतो. तर बघा लक्षात घ्या, पहिल्यापासून हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. तर काढणी करण्यासाठी ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो, काढणी करतो, त्यावेळेस त्याच्या दोन उद्दिष्टांसाठी काढणी करत असतो. तर पहिला आहे ते म्हणजे हिरवळीचं खत म्हणून. तर हिरवळीचं खत म्हणून जर आपण काढणी करत असेल तर 2 ते 2.5 महिन्यानंतर ज्यावेळेस या पिकाला फुलं येत असतात, पिकाला फुलं आल्यानंतर आपण काय केले जातं की हे जे पीक आहे हे आपल्या शेतामध्येच गाडलं जातं, म्हणजे पुरून टाकलं जातं, जेणेकरून आपल्या शेतामधल्या मातीचा जो पोत आहे हा पोत चांगल्या पद्धतीने सुधारला जावा. तर ते कधी 2 ते 2.5 महिन्यानंतरच केलं जातं. आणि जर आपल्याला या पिकापासून आपल्याला जर धागे तयार करायचे असतील, फॉर फायबर पर्पजेस जर असेल, तर आपण 4 ते 4.5 महिन्यानंतर याची काढणी करत असतो. काढणी करताना म्हणजे काय केलं जातं की मुळापासून विळीच्या सहाय्याने ते मुळापासून जे पीक आहे हे कट केलं जातं. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसासाठी हे आपल्या शेतामध्ये या ठिकाणी 2 ते 3 दिवसासाठी वाळू घालण्यासाठी ठेवलं जातं. तर नेक्स्ट पार्ट आहे इल्ड. इल्ड ह्या शब्दाचा अर्थ आहे उत्पन्न. इल्ड म्हणजे उत्पन्न. तर बघा उत्पन्न किती असेल, ग्रेन मॅन्युरिंग म्हणजे जर समजा हिरवळी म्हणून जर असेल ते 8 ते 10 टन 8 ते 10 टन प्रति हेक्टर एवढं उत्पन्न असेल ग्रेन मॅन्युरिंगसाठी. फायबर म्हणून जर धाग्यासाठी जर आपण वापरत असेल तर त्याचं 4 ते 5 क्विंटल प्रति हेक्टर. एका हेक्टरमध्ये 4 ते 5 क्विंटल धागे तयार करू शकतो. आणि सीड म्हणजे जर बियाणं म्हणून जर आपण याचा वापर करत असेल तर त्याचं जे उत्पन्न किती येतील 2 ते 2.5 क्विंटल प्रति हेक्टर. तर बघा समजा जर बियाणं म्हणून जर आपण त्याचा वापर करत असेल तर त्याचं उत्पन्न असेल ते 2 ते 2.5 क्विंटल प्रति हेक्टर. द फायबर कंटेंट ऑफ सनहेम इज 8 to 14 ऑफ ड्राय वेट बेसिस. तर एकूण वजनाच्या 8 ते 14% त्याच्यामध्ये फायबर म्हणजे धागे तयार करण्याची कॅपॅसिटी असते. एकूण वजनाच्या 8 ते 10% धागे तयार करण्याची या वनस्पतीची कॅपॅसिटी आहे. तर बघा आपण पहिल्यापासून लक्ष घेऊया. सनहेम्प या पिकासंदर्भात आपण बघतोय. सनहेम्प जे पीक आहे त्याच्यापासून ते हिरवळीचं खतही तयार करू शकतो आणि धागेसुद्धा तयार करू शकतो. त्याच्यानंतर त्याचं आपण इकॉलॉजीमध्ये क्लायमेट आणि सॉईल बघितली. क्लायमेट म्हणजे वातावरण, सॉईल म्हणजे माती कशा पद्धतीचं असेल, जाती बघितल्या त्याच्यानंतर बघा सीड रेट म्हणजे बियाणांची मात्रा बघितली. त्याच्यानंतर इंटरकल्टिवेशन म्हणजे त्याच्यासाठी आंतरमशागत कसलीही लागत नाही, कारण हे जे पीक आहे हे पीक सर्वाधिक लवकर उचलून येत असतं किंवा लवकर त्याची वाढ होत असते, त्यामुळे आंतरमशागत करण्याची गरज नाही. खतामध्ये आपल्याला फक्त ह्याच्यासाठी स्फुरदच फक्त 20 किलो, त्याला फॉस्फरस असं म्हणतात, फक्त फॉस्फरस देणं गरजेचं आहे. हार्वेस्टिंग बघितली तर काढणी कशा पद्धतीत करायची आहे ह्याच्या वेळेस आपण 2 वेळा या गोष्टी आपण स्पष्ट करून सांगितलं आहे. तर हार्वेस्टिंग 2 पद्धतीचं असेल. 2 ते 2.5 महिन्यानंतर जे हार्वेस्टिंग किंवा काढणी केली जाईल ही काढणी कशासाठी असेल की ज्यावेळेस आपण हिरवळीचं खत म्हणून जर करायचं असेल तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये काढणी केली जाईल किंवा हे जे पीक आहे ते जमिनीमध्ये गाडलं जाईल. आणि जर समजा आपल्याला फायबर म्हणून जर धागे तयार करण्यासाठी जर आपण या पिकाचा वापर करत असेल तर 4 ते 4.5 महिन्यानंतर या पिकाची काढणी केली जाईल. तर बघा त्याच्यानंतर आपण उत्पन्न बघितलं. तर हा आजच्या ह्या पार्ट्समध्ये आपण इल्डपर्यंत म्हणजे उत्पन्नापर्यंत हा भाग बघणार आहोत.